हे पहा, मला साधी गोष्ट अशी वाटते, माझी भूमिका जी आहे ती लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला. या कहाणीचा आम्ही शिंदेसाहेबांबरोबर काम करायचा निर्णय घेतला. तिथेच आम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळाली. दुसरं मला असं सांगायचं आहे की सवंगडी सोडून गेले. आपल्या घरचा एखादा सेवक सोडून गेला तरी मी 2 दिवस विचार करते की आपलं काही चुकलं आहे का. 60 लोक 70 लोक सोडून जातात, हजारो जिल्हाप्रमुख निघून जातात, त्यांचा काहीच विचार का नाही मनामध्ये करत. आणि परत ते म्हणतात मला समजून घेतलं नाही. अहो, तुम्ही त्यांना समजून घेतलं नाही म्हणून ते सगळे निघून गेले. हा एक त्याच्यामधला भाग मला वाटतोय. आणि दुसरं असं आहे की हे पहा, मला पूर्वी मी सांगायला नाव पण हरकत नाही, मला रामदास कदम साहेब पण एकदा बोललेले की हे पहा, यांचं असं असतं की विजय असला की त्यांचा असतो आणि पराभव असला तर आमचा असतो. ते मला मी कधी विजयाच्या मिरवणुकीला जात नाही. आता इतके झटले लोक महानगरपालिकेसाठी, पण त्याच्या कमिट्या करताना यांना एक शब्दांनी सुद्धा विचारलं नाही. ती पद्धतच आहे. शेवटी कसं आहे की किती प्रमाणामध्ये सहन करायचं याची प्रत्येकाची मर्यादा ठरलेली आहे. मला तर असं वाटतं की अनेक वेळेला अनेक लोक शेवटी आजारी पडतात, त्यांना काही काय होतात गोष्टी, आणि तरी ते सहन करत राहतात. दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याला कंटाळा येतो ना राजकारणाचा, तर मग त्याच्यामध्ये सत्तेच्या संदर्भात एवढं तरी आपल्याच घरच्या लोकांनी बघावी सत्ता, असं कशाला आग्रह धरायचा. एका शिवसैनिकावरती जबाबदारी टाकावी त्यांनी, असं माझं त्या ठिकाणी सांगणं आहे इथे.